जत्रा हा 80-90च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। जत्रा म्हटली की प्रत्येकाच्या अंगात नवतेज संचारायचे। सकाळी 5ला उठून तयारी करायची आणि कधी एकदा जत्रा गाठू असं व्हायचं। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व जत्रेच्या नावाने हुरळून जायचे। ग्रामीण भागात जत्रा हा त्या व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। गावातील कुठल्याही एका ग्रामदैवताची जत्रा वर्षातून एकदा भरणं हे निश्चित आहे। गावाची जत्रा म्हणजे लोक त्या दिवशी सर्व शेतीभातीची कामं सोडून मनमुराद या जत्रेचा आनंद घेताना दिसतात। गावची जत्रा आणि तमाशा हे समीकरण खूपच जुळलेलं आहे। गावात ज्या दिवशी जत्रा भरणार आहे त्या दिवशी हमखास गावात तमाशा राहीलच। दिवसभर जत्रेत आनंद लुटणारी लोक सायंकाळी तमाशाला रात्रभर हजेरी लावणार म्हणजे लावणारच। जत्रा म्हटली की पाळणे आले। ही गंमत काही वेगळीच आहे। लहान मुलांच्या मनोरंजनासाठी छोट्या मोठ्या घोडागाडी तर प्रत्येक जत्रेत बघायला मिळतात। जत्रेतली जिलेबी प्रत्येकाची आवडती आहे। आता वर्षभर अनेक प्रकारची मिठाई मिळत असली तरी जत्रेत मिळणाऱ्या शेव रेवडीची सर त्यांना येणार नाही। लाडू, पेढे, पाववडे अशा कितीतरी प्रकारच्या मिठाई जत्रेत येणाऱ्या भाविकांना आकर्षित करत असतात। असं म्हणतात, लहान मुलांचीच खरी जत्रा असते। जिकडे पाहावं तिकडे खेळण्या लहान मुलांना आपल्याकडे खुणावत असतात। विविध प्रकारच्या खेळण्या घेऊन मुलं एका वेगळ्या भावविश्वात रममाण होत असतात। मनपसंत खेळणी मिळत नाही तोपर्यंत गोंगाट करणारी पोरं बघून सर्वच गलका जत्रेत बघायला मिळते। स्त्रियांसाठी ही जत्रा पर्वणीची ठरते। आपले मनपसंत दागिने मिळावे म्हणून संपूर्ण जत्रा त्या पायाखाली घालत असतात। गोंधण हा जत्रेतला मुख्य पायंडा आहे। आता हे प्रमाण कमी होत गेलं तरी आता मॉडर्न टॅटू नावाने ते प्रचलित झालं आहे।
आधुनिकता जशी वाढत आहे तशी ही जत्रा आता पूर्वीसारखी दिमागदार वाटत नाही. पूर्वीच्या काळात पैसे कमी होते, साधनं कमी होती, पण जत्रेला जाऊन मिळणारं समाधान परमोच्च होतं. तरीही मनातून वाटतं या जत्रा टिकवणं आपलं परम कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीला आपला हा वारसा देत आपली ही परंपरा टिकवणं आपल्या हातात आहे.